Good evening, students. Myself, Mrs. Sushma Sangle. There, I am taking English speaking course that is from the Academy launch. Now, today's lecture is for first to fourth standard. Now, I am teaching about the week, days, and months of the year. Okay, first upon I will say tell you days of the week. Days of the week means what? Days of the week. First to fourth standard. This lecture is for first to fourth standard. Days of the week means आठवड्याचे दिवस. Week means आठवडा. WEEK. Week means आठवडा. Okay. Days of the week. How many days of the week? आठवड्यामध्ये किती दिवस असतात? There are 7. आता इथे स्पेलिंग पण लिहूया, नंबर पण काढूया. 7 days in a week. There are 7 days in a week. तुम्हाला क्वेश्चन कसा विचारला जातो? हाऊ मेनी डेज इन द वीक? एका आठवड्यामध्ये किती दिवस असतात? देयर आर 7 days in a week. Okay, start from Monday, Sunday, Sunday means रविवार. Sunday means रविवार. Monday, MONDAY. Monday means सोमवार. Sunday, Monday, Tuesday, TUESDAY. Tuesday means मंगळवार. Sunday, Monday, Tuesday, Wednesday. Fourth, Wednesday. Fifth, Sunday, Monday, Tuesday, Wednesday, Thursday, Friday, and last of the day, Saturday. Okay, Saturday. We have to learn first spelling. आता याच्यामध्ये स्पेलिंग पाठ करायला पण किती सोपं आहे बघा. संडे रविवार, मंडे सोमवार, ट्यूसडे मंगळवार. ओके, डे मीन्स व्हॉट? दिवस. आता ह्याच्यामध्ये बघा, डे मीन्स दिवस. आता इथे संडे, SUNDAY. प्रत्येक each and every days, name of the days there end with the day, DAY, day. प्रत्येक दिवस हा काय होतो? DAY, डे न एंड होतो. मग आपल्याला काय करायचं? याच्यामध्ये आपल्याला डेज पाठ करायचे आहेत. CMONDAY मंडे, TUES only you have to read TUESDAY. Tuesday means मंगळवार. Here also day and day. WEDNESDAY Wednesday. THURSDAY Thursday. आता बघा, WEDNESDAY, THURSDAY Thursday. FRIDAY Friday. FRIDAY Friday. SATURDAY, sorry, SATURDAY Saturday. Saturday means शनिवार. आता पहिल्यांदा आपण काय म्हणायचं याच्यामध्ये, ज्यावेळी आपल्याला डेज बद्दल इंग्लिश मध्ये आपल्याला जर त्याच्याबद्दल काही इन्फॉर्मेशन द्यायची असेल, देयर आर 7 days in a week. संडे, मंडे, ट्यूसडे, वेनसडे, थर्सडे, फ्रायडे and Saturday. Okay, there are 7 days in a week. Okay, then after you have to learn the spellings. It is most important. तुम्हाला जर स्पेलिंग पाठ हे कंपल्सरी स्पेलिंग पाठ करायलाच पाहिजे. आता याच्यानंतर याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा जो कंटेंट येतो, ह्याच्यामध्ये महत्वाची गोष्ट म्हणजे द डे बिफोर अँड द डे आफ्टर. द डे बिफोर मीन्स व्हॉट? तर त्या दिवसाच्या अगोदरचा दिवस. त्या दिवसाच्या अगोदरचा दिवस मीन्स आज जर सोमवार असेल तर काल कोणता वार होता?
बिफोर म्हणजे काय? नंतर. त्याच्यामध्ये बिफोर च्या पूर्वी, बिफोर मीन्स च्या पूर्वी, आफ्टर मीन्स नंतर, च्या नंतर, आफ्टर मीन्स नंतर. ओके, आफ्टर मीन्स नंतर. ओके, विच इज द डे बिफोर मंडे, विच इज द डे बिफोर मंडे, मंडेच्या अगोदरचा दिवस कोणता? मग बिफोर म्हटल्यानंतर मंडेच्या पूर्वीचा दिवस कोणता? म्हणजे मंडेच्या अगोदरचा दिवस कोणता आहे? संडे. मंडेच्या अगोदरचा दिवस कोणता आहे? संडे. विच इज द डे बिफोर ट्यूसडे, विच इज द डे बिफोर ट्यूसडे, मंडे इज द डे बिफोर ट्यूसडे, मंडे हा ट्यूसडेच्या अगोदरचा दिवस आहे. विच इज द डे बिफोर सॅटरडे, विच इज द डे बिफोर सॅटरडे, फ्रायडे इज द डे बिफोर सॅटरडे, फ्रायडे इज द डे बिफोर ऑफ सॅटरडे. म्हणजे फ्रायडे हा सॅटरडेच्या अगोदरचा काय आहे? दिवस आहे. मग बिफोर हा शब्द लक्षात ठेवा, त्याच्यामध्ये बिफोर म्हणजे च्या पूर्वी अँड आफ्टर मीन्स च्या नंतर, मीन्स द डे बिफोर. ओके, द डे बिफोर. फ्रायडे इज द फ्रायडे इज Friday is the day before of Saturday. After, now I will say the after days. Okay, which is the day after Monday? Which is the day after Monday? The Tuesday is the day after Monday. Tuesday is the day after Monday. Tuesday नंतर, Monday नंतरचा दिवस कोणता आहे? तर Tuesday आहे. Which is the day before Wednesday? Which is the day before Wednesday? आता before वापरलेला आहे, that is the Tuesday. Which is the day after Wednesday? Which is the day after Wednesday? That is Thursday. After म्हटल्यानंतर आपण काय करतो, याच्यामध्ये नंतरचा दिवस काय करत असतो? शोधत असतो. After that, which is the day between Wednesday and Friday? Which is the day between म्हणजे मध्ये, which is the day between Wednesday and Friday? Wednesday आणि फ्रायडेच्या मधला दिवस कोणता? Here Wednesday आणि ह्या मधला दिवस आहे, कोणता आहे बघा? थर्सडे. वेनसडे आणि फ्रायडेच्या मधला दिवस कोणता आहे? थर्सडे आहे. मग याच्यामध्ये आफ्टर, बिफोर अँड बिटवीन हे सगळ्यात महत्वाचं आहे. याच्यामध्ये आफ्टर मीन्स त्याच्या नंतरचा दिवस, बिफोर मीन्स त्याच्या अगोदरचा दिवस आणि बिटवीन मीन्स त्याच्या मधला दिवस. फर्स्ट, देन व्हॉट इज हियर इम्पॉर्टंट फॉर सेमी अँड इंग्लिश मीडियम? दिस क्वेश्चन हॅज कम इन इंग्लिश. दिस क्वेश्चन हॅज कम इन इंग्लिश. हे क्वेश्चन इंग्लिश मध्ये येतात. देन यू हॅव रीड युअरसेल्फ. ते तुम्हाला वाचता आले पाहिजेत. मग आपण त्याच्यासाठी काय केलं पाहिजे? त्याच्यासाठी you have to learn before, after and between. Before, after and between हे शब्द काय करायचे आहेत? तुम्ही लर्न करायचे आहेत. The understand there are 7 days in English. Sorry, there are 7 days in week. Now I will give here some questions. See, today is Sunday. Today is Sunday. Which day has come? Day has come tomorrow. Which day has come tomorrow? आज संडे आहे, तर उद्या कोणता वार असेल? Tomorrow is Tuesday. Tomorrow is Tuesday. Which day is has which day was yesterday?
Which day was yesterday? Tomorrow is Tuesday. Tomorrow is Tuesday. Which day was yesterday? आता याच्यामध्ये बघा टुडे इज संडे. आज कोणता वार आहे? सोमवार आहे. Which day has come tomorrow? Which day has come tomorrow? Tomorrow म्हणजे काय? उद्या. आता हे पण तुम्हाला कसं घ्या टुडे, टुमॉरो अँड यस्टरडे. मग आज जर संडे असेल तर उद्या कोणता वार असेल? उद्या कोणता वार असेल? इफ टुडे इज संडे देन टुमॉरो विल बी tomorrow will be the Monday. Tomorrow will be the Monday. If today is Sunday, then tomorrow it will be the Monday. Okay. Tomorrow is Tuesday. Which day was yesterday? Tomorrow उद्या जर कोणता वार असेल? tomorrow उद्या जर ट्यूसडे असेल तर विच डे वॉज यस्टरडे? काल कोणता वार होता? काल म्हणजे आज कोणता वार आहे पहिल्यांदा आपल्याला काय करायला पाहिजे? शोधायला पाहिजे. त्याच्यानंतर आपल्याला यस्टरडेचा काढायचा आहे. इफ टुमॉरो इज ट्यूसडे देन टुडे इज मंडे अँड यस्टरडे वॉज संडे. इफ टुमॉरो इज ट्यूसडे देन टुडे इज मंडे अँड यस्टरडे म्हणजे कालच्या दिवशी कुठला असणार आहे? संडे. म्हणजे याच्यामध्ये प्रश्न कसा विचारलाय? उद्या जर मंगळवार असेल तर काल कोणता वार होता? उद्या जर मंगळवार असेल तर कालचा वार शोधण्याला जर आपलं कन्फ्युज होत असेल then you have to see today is which day. Today is Monday म्हणजे उद्या जर मंगळवार असेल तर आज सोमवार असणार आहे आणि काल कोणता वार असणार आहे? मग रविवार असणार आहे. ओके. हिअर 3 words are important purpose to post standard. Today means आज. Today. Today means आज. Today. Tomorrow. Tomorrow. Tomorrow means उद्या. Yesterday. Yesterday means काल. Yesterday means काल. म्हणजे याच्यामध्ये बघा टुडे, टुमॉरो अँड यस्टरडे. टुडे, टुमॉरो अँड यस्टरडे. टुडे इज आपण प्रत्येक वेळेला म्हणू शकतो टुडे इज मंडे, टुमॉरो इज ट्यूजडे, यस्टरडे वॉज संडे. अशा प्रकारे आपण लिहायचे. आज आहे सोमवार, उद्या आहे मंगळवार, काल होता रविवार. अशा प्रकारे टुडे इज मंडे, टुमॉरो विल बी ट्यूजडे, यस्टरडे वॉज संडे. ओके. हे सगळ्यात त्याच्यापेक्षा जास्त लक्षात ठेवा. त्याच्यावर आधारित तुम्हाला प्रश्न पडतात. आणि त्याच्यानंतर मी सांगितलं द डे बिफोर. म्हणजे बिफोर म्हणजे च्या पूर्वी, आफ्टर म्हणजे नंतर. बिफोर म्हणजे च्या पूर्वी आणि आफ्टर म्हणजे नंतर. हे शब्द तुम्हाला काय पाहिजे? आले पाहिजे. आलं लक्षात सगळ्यांच्या? आता त्याच्यानंतर आपल्याला कसे प्रश्न विचारतात? लाईक दॅट ओनली मंथ्स ऑफ द इयर. ओके. मंथ्स ऑफ द इयर. आता आपण कुठले बघितलं? डेज ऑफ द वीक बघितलं. मंथ ऑफ द इयर. Month of the year. Month of the year. Okay. How many months of the year? Month means mahina. Year means वर्ष. Year means वर्ष. मग आपल्या एका वर्षामध्ये किती महिने असतात? बघा there are 12 months in the year. 12 months in the
year. 12 months in the year, and 365 or 366 and 365 days, 365 days in 1 year, in 1 year. 365 days in 1 year. ओके, म्हणजे एका वर्षामध्ये 12 महिने असतात. 12 महिन्यामध्ये 365 दिवस असतात. इफ देअर इज अ लीप इयर, देन व्हॉट विल बी, हाऊ मेनी डेज हॅज कम? 360 days, 360 days. If leap year has come, because in leap year, in February, normally 28 days. Okay, if there is leap year, then in February, if there is leap year, then days of the फेब्रुवारी मंथचे डेज किती होणार आहे? 29 डेज होणार आहे. मग त्याच्यामध्ये काय होतं? 365 मध्ये 1 प्लस होतो आणि लीप इयर मध्ये 366 डेज होतात. ओके, दिस इज अ इम्पॉर्टंट नोट. प्लीज नोट डाउन स्टुडंट्स. देर आर 12 मंथ्स इन द इयर. वर्षामध्ये 12 महिने असतात. अँड आफ्टर दॅट 365 डेज इन होल इयर. 365 डेज किती असतात? एका वर्षामध्ये 365 दिवस असतात. आणि जर लीप इयर आला असेल तर 366 दिवस होतात. ओके, आफ्टर दॅट सी, आता ह्याच्यामध्ये तुम्हाला फक्त लक्षात काय ठेवायचं? डेज अँड वीक. ओके, हियर ऑल्सो वी आर युजिंग द बिफोर अँड आफ्टर. विच इज द फर्स्ट मंथ इन द इयर? Which is the, see, which is the first month, M-O-N-T-H. If you are not learning the spellings, whenever you are writing, you have to write the full spelling with speaking, loud reading, with loud reading. आपल्याला जर स्पेलिंग मध्ये पाठांतर करायला अवघड जात असेल तर तुम्ही लाऊड रीडिंग करत जा. लाऊड रीडिंग म्हणजे कसं? आता मंथचं स्पेलिंग आपल्याला पाठ करायचं. M-O-N-T-H मंथ. M-O-N-T-H मंथ. Which is the first month of the year? वर्षाच्या सुरुवातीचा पहिला महिना कोणता? You know that January, February, March, April, May, June, July, August, September, November and December. There are 12 months in the year. So first month is January. 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 The first month in the year is January. पहिला वर्षाचा महिना कोणता आहे? जानेवारी. Then next, which is the last month of the year? कसे क्वेश्चन विचारतात ह्याच्यामध्ये तुम्ही फक्त क्वेश्चन आन्सर हे शिकायचं नाहीये. तर हे कशा प्रकारचे क्वेश्चन असतात, आपण कसे क्वेश्चन तयार करायचे, आणि आपल्याला एक्झामला आलेले असतेच, कॉम्पिटिटिव्ह एक्झामला जे प्रश्न येतात ते प्रश्न वाचन सुद्धा याच्यामधून तुमचं होतं. स्पीकिंग स्किल वाढतं. whenever you are loud reading, that time speaking skill also improved. ज्यावेळी तुम्ही लाऊड रीडिंग करताय त्यावेळी तुमचं स्पीकिंग स्किल कसं होणार आहे? जास्त वाढणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा. विच इज द लास्ट मंथ ऑफ द इयर? Which is the last month of the year? December. Write in full sentence. December. December is the last month of the year. December is the last month of the year. डिसेंबर हा वर्षातला काय आहे? शेवटचा महिना आहे. ओके, which is the which month is
इन बिटवीन जून अँड एप्रिल. आता याच्यामध्ये जून, जुलै, ऑगस्ट घेऊया. विच इज द डे मंथ बिटवीन जून अँड एप्रिल. जून अँड एप्रिल. आता जून आणि एप्रिलच्या मधला जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर. आता याच्यामध्ये जून आणि एप्रिल म्हणू शकतात किंवा जून, जुलै, ऑगस्ट. विच इज द मंथ इन बिटवीन जून अँड ऑगस्ट. विच इज द मंथ बिटवीन जून अँड ऑगस्ट. जून आणि ऑगस्टच्या मधला कोणता महिना आहे? मग त्याच्यामध्ये तुम्ही म्हणू शकता जून, जुलै, ऑगस्ट. जुलै हा काय आहे? जुलै इज द मंथ इन बिटवीन द जून अँड ऑगस्ट. विच इज द डे आफ्टर मे. विच इज द मंथ आफ्टर मे. आफ्टर मे नंतर कोणता येतो? जून येतो. विच इज द मंथ बिफोर द मे. विच इज द मंथ बिफोर द मे. हियर मेच्या अगोदरचा दिवस कोणता आहे? एप्रिल. मेच्या अगोदरचा महिना कोणता आहे? एप्रिल. वेन इज युअर वॅकेशन स्टार्ट. आता तुमचे वॅकेशन कधी स्टार्ट होतात किंवा हॉलिडेज कधी स्टार्ट होतात हे सुद्धा तुम्हाला काय पडतात त्याच्यामध्ये क्वेश्चन आणि आन्सर्स काय होतात? विचारले जातात. सो स्टुडंट्स, ह्याच्यामध्ये तुम्ही आता काय पाठ करायचं आहे? मंथ्स ऑफ द इयर, डेज ऑफ द वीक, मंथ ऑफ द इयर अँड बिफोर, आफ्टर, बिटवीन. त्याच्यामध्ये हे सुद्धा पाठ करायचं आहे. आणि पहिली दुसरीसाठी कंपल्सरी तुम्ही जानेवारी, फेब्रुवारी आणि संडे मंडेचे स्पेलिंग पाठ करायचे आहे. आलं लक्षात सगळ्यांच्या? आफ्टर दॅट स्टुडंट्स, ऑलवेज आय एम टेलिंग 5 मिनिट्स फॉर युअर स्पीकिंग इंग्लिश. आता हे स्पीकिंग इंग्लिश मध्ये सुद्धा येतं किंवा तुमच्यामध्ये वर्ड बिल्डिंग सुद्धा याच्यामध्ये सुधारते. हे सगळ्यात महत्वाचं आहे. सो असं सांगू शकता की टुडे इज. आता आज कोणता वार आहे? टुडे इज फ्रायडे. सो आय एम गोइंग टू प्ले. आय एम गोइंग टू प्ले. मी आज खेळायला जाणार आहे. आय वॉन्ट टू रीड अ बुक. साने गुरुजी. मला साने गुरुजींची बुक वाचायची आहे. किंवा टुडे इज फ्रायडे. आय एम सो टायर्ड. आय कॅनॉट प्ले. टायर्ड म्हणजे काय? त्याच्यामध्ये टायर्ड मीन्स थकलेला. नाउ आय एम टेलिंग यू द ऍक्शन वर्ड्स. आय एम रनिंग. मी पळत आहे. आय एम जम्पिंग. मी उड्या मारत आहे. आय एम स्लीपिंग. मी झोपत आहे. आय एम क्लॅपिंग. मी टाळ्या वाजवत आहे. आय एम सिटिंग. मी बसत आहे. आय एम क्लाइम्बिंग. मी चढत आहे. आय एम रीडिंग. मी वाचत आहे. आय एम रायटिंग. मी लिहित आहे. ओके. आय एम सीइंग. मी पाहत आहे. ओके. आय एम स्माइलिंग. मी हसत आहे. आय एम लाफिंग. मी मोठ्याने हसत आहे. आय एम हिअरिंग. मी ऐकत आहे. ओके. आय एम स्पीकिंग. मी बोलत आहे. आय एम टीचिंग. मी शिकवत आहे. म्हणजे ज्या क्रिया तुम्ही करतात प्रत्येक वेळेला मी तुम्हाला ऍक्शन वर्ड सांगणार आहे ते तुम्ही यूज करायचे डेली लाईफ मध्ये. मम्मा आय एम प्लेइंग. डोंट डिस्टर्ब मी. मी खेळत आहे, मला डिस्टर्ब करू नको. त्याच्यानंतर मम्मा आय एम रायटिंग. मी लिहित आहे. प्लीज डोंट डिस्टर्ब मी. मी काय करत आहे? लिहित आहे. प्लीज डोंट डिस्टर्ब मी. ओके. आय एम रीडिंग इन माइंड. आता मी मनातल्या मनात वाचत आहे. आय एम रीडिंग इन माइंड. प्लीज डोंट डिस्टर्ब मी. मी मनातल्या मनात वाचत आहे. मला काय करू नका? डिस्टर्ब करू नका. प्लीज डोंट डिस्टर्ब मी. कृपया मला काय करू नका? मध्ये डिस्टर्ब करू नका किंवा त्रास देऊ नका. ओके. अशा प्रकारे डेली लाईफ मध्ये तुम्ही सुद्धा इंग्लिश बोलू शकता. जे सोपं, अगदी एकदम सोप्या शब्दात मी तुम्हाला इंग्लिश, स्पीकिंग इंग्लिशचे क्लास शिकवतो. त्याच्यामध्ये ग्रामर आहे आणि बाकी जे तुम्हाला स्कूलमध्ये किंवा कॉम्पिटिटिव्ह एक्झाम साठी सुद्धा जे इंग्लिश महत्वाचं आहे त्याचा रेफर करून तुम्हाला मी इंग्लिश स्पीकिंगचं चालू केलेलं आहे. सो स्टुडंट्स, start from now only and speak in English. Okay, thank you very much.